थँक्यू मॅडम. ही ड्रग्स केसची फाईल कारवाई पूर्ण झाली आहे, त्यावर तुमच्या सह्या झाल्या की फाईल वर पाठवता येईल. गुड. तुम्ही ज्या पद्धतीने कारवाई केली त्यासाठी खरंच मी तुमचे आभारी आहे. तुमच्या या कामामुळे खूप तरुण आहे रादर आपल्या देशाचं भविष्य वाचलंय. थँक्यू मॅडम. तुम्ही फाईल बघून घ्या, काही डिटेल्स लागल्या तर मला सांगा. हो. थँक्यू. अर्जुन. ताई, तुम्ही एकदम डॅशिंग आहात. एवढं काय तर? तसं नाही ताई, पण बरं झालं तुम्ही आज बोललात, नाहीतर एवढे दिवस झाले मी ओरडतीये, कुणालाच काही फरक पडत नव्हता. मला माझं काम काढून घेण्यात चांगलंच जमतं. आता फक्त वंश आणि अर्जुन दादा वेगळे झाले की मग आपण जिंकलो. काय तू काळजी नको करू, मला चांगलंच माहित आहे अपर्णा आणि भाऊजी त्यांच्या मतांवर किती ठाम असतात. अगं म्हणून तर अपर्णा अमोलला घेऊन निघून गेली होती ना. एकदा का त्यांच्या ठिंगी पडली की मग बघ कसे आपोआप वाद होतात त्यांच्या. मला जरा बोलायचं. तू बोल प्लीज. नाही नाही, आपण दोघं एकत्र बोलू. काय या आधी आपल्यापैकी एकाने बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या होत्या, त्यामुळे त्रास झालाय दोघांना खूप. त्यामुळं एकत्र बोलूया. आपण अमोलला बाहेर फिरायला मला घेऊन न्यायालयाला जाऊ. फिरायला जाईल. पण रुपाली ताई, वंश आणि अर्जुन दादा वेगळं न होण्याच्या मध्ये जर कोणी असेल ना तर तो अमोल आहे. आणि त्या अमोलचे प्रयत्न बघून मला तरी वाटतं की अहो ते नक्की एकत्र येतील. अमोलचं मी बघते. आता एकदा का त्यांच्यात मीच बरोबर आहे ही स्पर्धा सुरू झाली ना की मग अमोल काय त्यांच्यातली भांडणं कुणीच मिटवू शकत नाही. कळलं? अर्जुन, हे बघ, मला कळतंय की तुला आर्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. पण अर्जुन, आपण अमोलसाठी एकत्र राहतोय तर आपल्यात पुढे काही होऊ नाही शकत का रे? आपलं तुला नेमकं काय म्हणायचं? मला हेच म्हणायचंय की अमोलला असं वाटतंय की आपण एकत्र प्रेमाने राहावं, पण आपल्यातलं प्रेम आता संपलंय जवळपास. म्हणजे तेच बरं आहे. नाही, मला तरी त्या वाटेला परत नाही जायचं. ते आपल्या नात्यातलं कसं झालंय माहितीये का? दूध हरी तलवारीसारखं झालंय. कुठून जरी हात लागला तरी जखम आपल्यालाच. मग त्या वाटेला न गेलेलंच बरं. नाही, पण मला असं वाटतं, मी तुला स्पष्टच सांगतो आपले, आपल्यात परत प्रेम नाही होऊ शकत. कधीच नाही होऊ शकत. कधीच नाही होऊ शकत. पण आपण काल डेट अरेंज केली होती ना. हो, मग तुझे माँ-बाबा एकत्र राहतात ना. हो, पण ते फक्त माझ्यासाठी. म्हणजे ते एकमेकांशी प्रेमाने बोलत पण नाही. आपण मत आता आपल्याला काय ते आयडिया करावी लागेल. ओके, पण आता आपण काय करायचं? अगं आधी विचार तर कर. अमोल, माझी आई म्हणती एकत्र राहायचं असाल तर एकमेकाला समजून घ्यावं लागतं. येस, मग त्यांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं. करेक्ट. अरे काय बोलताय तुम्ही? एकत्र वेळच नाही घालवत तर कसं समजून घेणार? सिम्बा, तू विचार कर. आम्ही पण अजून विचार करतो. इझी आहे. काय दिलू? तू तुझ्या माँ-बाबांना एकत्र वेळ घालवायला तूच लावू शकतोस.
पण ते कसं? तू काही कारण काढ आणि त्यांना बाहेर घेऊन जा. येस, मग ते बोलतील आणि त्यांच्यातली भांडणं मिटतील. हा, बरोबर आहे दीदी तुझं. मी आज मा आणि बाबांना गार्डनला घेऊन जाणार आहे. नुसतं गार्डन नाही, त्यांना सारखं सोबत ठेव. हा, उद्या आईस्क्रीम आणि परवा मी त्यांना ग्राउंडवर घेऊन जाईल. आपला प्लॅन नक्की काम करेल. नक्की. हाकुना बटाटा आहे ना, टेन्शन नॉट. चिंचुके, तरुण पोरं गाडी चालवता मोबाईल वापरतात. ते बीडला बघितलं ना कसं झालं? बरं, ते वारजीच्या ब्रिज जवळच्या ऍक्सिडेंटचा तपास पूर्ण झालाय का? हो साहेब. पंचनामा ते गुन्हेगार सापडेपर्यंत सगळ्या गोष्टी एकदम सहज सोप्या झाल्या. त्या फक्त तुमच्यामुळे साहेब. ठीक आहे, त्याची फाईल रेडी ठेवा. कधी पण दाखवायला जायला लागेल आपल्याला. हो साहेब. अहो साहेब, अहो किती वाजले बघितलं का? अरे हो, तू एक काम कर, तू हो पुढं, मी पण निघतोच आता. अहो तसं नाही साहेब. अहो तुम्हाला कुठेतरी जायचं होतं ना. अहो सकाळी आर्या मॅडम निघायचं आपण. आर्या, अगं हा झाले सगळे साहेबांची कामं. जाऊ तुम्ही घेऊन जाऊ. अर्जुन, आजचं सगळं ठरलंय बघ माझं. साहेब, अहो आर्या मॅडमनी सगळं ठरवलंय कुठं जायचं ते. जाऊ लवकर मॅडम, जाऊ घेऊन. हा साहेब, सगळ्या फाईल इथं ठेवल्यात आणि उद्याचं प्लॅनिंग तुम्हाला सांगितलंय. निघतो मी. चिंचुके, अरे अहो साहेब, लय उशीर झालाय, निघतो मी. अर्जुन, तू काही नोटीस नाही केलंस? काय ग? अरे आज मी साडी नेसून आलीये. हा बघितली ना मी, आल्या बघितली. मग कशी दिसते सांग ना. छान आहे साडी. आणि साडीत मी कशी दिसते? तू पण चांगली दिसतेस. हा, असं कोरडं कोरडं कौतुक करणं कधी सोडणार आहे ना कोणास ठाऊक. अर्जुन, अरे काय हे? फक्त चांगली? यापेक्षा चांगल्या चांगल्या कॉम्प्लिमेंट्स ना माझ्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणी द्यायचे. अगं तसं नाही आर्या, पण अरे मग काहीतरी छान बोल ना. म्हणजे एखादी चारोळी किंवा कविता असं काहीतरी बोल की. अर्जुन, अरे बोल ना काहीतरी. गोडवा गाऊ काय मी तुझ्या रूपाचा, बघून तुला लाजला चंद्रही नभाचा. बरसल्या तुझ्या शब्दांच्या प्रीतधारा, तूच सुरुवात आणि अंत या कथेचा. अर्जुन, हे माझ्यासाठी. थँक्यू अर्जुन, मला खूप आवडली. आर्या, तू थांब बाहेर, मी आलो आवरून येतलं. बरं चालेल, मी थांबते बाहेर. पे, तुझ्या आणि माझ्या दाग्याला ही दुसरी कुठली तरी गाठ बांधायची वेळ का आली नियतीवर? याचं उत्तर फक्त नियती देऊ शकते. रिश्ते में तो हम तुम्हारे बेटे रखते नामे सिम्बा. आज माँ आणि बाबांना प्रेमाने बोलायला लावणार म्हणजे लावणारच. रुपाली ताई बघताय का? म्हणजे छोटे सरकार असं काहीतरी तेव्हाच करतात जेव्हा त्यांच्या डोक्यात ना काहीतरी नवीन प्लॅन चालू असतो. तुला नक्की काय म्हणायचं मोना? हो, अमोलच त्याच्या आईबाबांना एकत्र आणण्यासाठी ना नक्की काहीतरी करणार आहे बघ. एवढी गॅरंटी कशी ग? आज नाही ओळखत मी यांना. आणि रुपाली ताई, हे छोटे सरकार जेवढे दिसतात तेवढे सोपे नाहीत बरं का समजायला. ठीक आहे, पण अमोल अपर्णा आणि भाऊजींना एकत्र आणण्यासाठी जे काही करेल ना त्यात मोडता घालायला ती रुपाली इथं उभी. रुपाली ताई, त्यासाठी आपल्याला कळायला तरी हवं ना की हे नक्की काय करणार आहेत ते. बापू, एकदा आसगावला जाऊन येऊ की आपण दोघच जाऊ. अहो आपली कर्मभूमी आहे ती. काय म्हणताय? हो जाऊया की, त्यात काय एवढं. आपल्या नातवाला पण घेऊन जाऊ. त्याला घेऊन अख्खा आसगाव फिरायचे बघा. काय? कुठे चालली आहे स्वारी नातवाला घेऊन? आप्या,
अगं विनायकराव म्हणत होते त्यांना अमोलला घेऊन आजगावातनं फिरायचंय. हो बाबा, अहो घेऊन जा की. फक्त तुमच्या नातवाला आधी ठणठणीत बरा होऊ द्या. आत्ताच आजारातून उठलाय तो. हा हे खरंय, म्हणजे झालाय तो बरा, पण थोडे दिवस जाऊ देत. आप्या हो, काय ग, काय शोधतीस? पे अगं अर्जुनला शोधतीयस का तू? हा. अगं तो आलेलाच नाही अजून. थांब, मी जरा त्याला फोन लावतो. मला नाही आर्याला फिरायला जाईल. बाबा राहू द्या, नका करू. तो कामात असेल ना, येईल थोड्या वेळ. आज काम पत्ते झालं पाहिजे बस. तुम्ही इथं? अरे अमोल, मला तुला भेटू वाटलं ना म्हणून आले. काकी मोमा तुम्ही बाहेर का थांबलात? छोटे सरकार तसं नाही. हा तुम्ही आवरत होता ना म्हणून तुम्हाला डिस्टर्ब नाही केला. काय रुपले ते? हो हो अमोल बाळा, अरे किती छान दिसतोयस तू. कुठं चाललाय एवढा आवरून? कुठेच नाही काकी. छोटे सरकार खोटं बोलू नका. आम्हाला पण सांगा की तुमचा प्लॅन काय? नाही मोमा, ते खरंच कुठे नाही चाललो. अमोल बाळा, तुझ्या काकीला पण नाही सांगणार तू? ठीक आहे, तुम्हाला दोघींना कशाला, मी सगळ्यांना सांगतो. चला. बापरे, आता काय करणार आहे हा? चल लवकर. मा आलीस पण तू? अरे वा, किती छान दिसतोयस तू. मा मी रेडी आहे. तू मी आणि बाबा फिरायला जाऊ लगेच. अमोल, अरे हे कधी ठरलं बाळा? बापू, माझं आणि बाबांचं कधीच ठरलं होतं. कशाला जायचं फिरायला? म्हणजे आई आत्ताच थकून आली आहे ना, आणि बाबा पण कंटाळून येतील, तर आत्ताच कशाला जायचंय असं म्हणतेय मी. काकी, बाबा म्हणतो माझ्या बरोबर असल्यावर त्याला कधीच कंटाळा येत नाही. अहो पण छोटे सरकार. अमोल ऐक ना बाळा, आपल्याला आज नाही जमणार हं फिरायला जायला. पण का बरं मा? अरे बाबा जरा कामात आहे, त्यामुळे आपल्याला नाही जमणार. हा, पण मग आपण झालं होतं ना, तू त्याला सांगितलं नव्हतं का? अरे बाळा अमोल, सांगितलं असेल तिनं, पण तुझा बाबा पोलीस आहे का नाही? हा, कोण अडचणीत असेल तर त्याला लगेच जावं लागतं का नाही? बाळा त्यात काय झालं, उद्या जावा की परत तो आल्यावर. जायवा, मी आता बोलणार नाही बाबांशी. अमोल, अमोल ऐक ना, आपण एक काम करूया. अरे बाबा नसलं म्हणून काय झालं, आपण जाऊया की. मी येते, चल आपण फिरायला जाऊ. पण मग तू आणि बाबा सोबत पाहिजे. मोना, भलतच चिकट आहे हा. त्याला अडवणं खरंच अवघड जाणार. अमोल दिदे थांब. ओ भांजे, भांजे, अहो आज मी तुमच्यासाठी कामावरनं लवकर आलोय आणि तुम्ही असं नाराज राहणार होय? का लवकर आलास? का म्हणजे? अमोल, मी तुझ्या माल हरवण्यासाठी पूर्ण तयारी केल्या बरं का. माझं चॅलेंज आहे तुला. अमोल, ऐकलं का दिप्या मामा काय म्हणतोय? अरे तुला हरवणार म्हणतोय. बापू, बापू अहो त्याला बोलू दे की काय बोलायचंय ते. माझा मुलगा ना कुठल्याच चॅलेंजला घाबरत नाही बरं का. अगं दिदे, काय घाबरत नाही म्हणतीस? तू हारशील या भीतीनं आत्ताच किती घाबरलाय बघ अमोल. बघ बघ. दिप्या, तो कधीच घाबरून नाही बसणार, तो उलट तुला हरवे. मी अजिबात घाबरलो नाही. काय दिप्या, तू चल बाहेर, मग बघ. हा बघू बघू. अरे तू बघ, तो काय- चिंबा रे चिंबा. चिंबा कुणाला घाबरत नाही. बर, घेतलं का मग चॅलेंज? हा घेतलं. हा, आता मी आणि मोना एका टीम मध्ये, तू आणि तुझे मा एका टीम मध्ये. हा ठीक आहे, चालेल चालेल. अहो पण तुम्ही हरणार असाल ना, तर मी नाही खेळणार बाबा तुमच्या बरोबर.
मामा आता घाबरली. मामा आता चल खेळायला तुला दाखवतो. चला आलो आलो बाबा आलो. मामा आज तू काय कर तरी बाबा नसले ना आम्ही तुला हरवणार म्हणजे हरवणार. ए, आज आम्ही हरत नसतो बर का. आज आम्ही जिंकणार बघ तू. दिप्या आम्ही कधीच हारत नसतो माहितीये ना. बर बर आता बघत कोण जिंकतय. अरे कधीतरी न बोलता जिंकून दाखव की. आम्हाला हरवणं अजिबात सोपं नाहीये. अहो वंस आज मी हरतच नसते बघाच तुम्ही. ए मोना आज आपल्याला हरायचं आहे बर का. काय अगं अमोल नाराज होईल त्यामुळे आज आपल्याला हरायचं आहे. अहो वंस बघा हे मुद्दाम हारायचं म्हणतात. अहो बघा ना. ए काय पण काय बोलती. मी कशाला मुद्दा मारीन. ते स्वतःला विचारा. तुम्ही आता माझ्या टीम मध्ये नको. मला रुपाली पाहिजे. तुम्ही जावा तिकडे. रुपाली ताई या. मम्मा काकीला घेतलं की लगेच तू हरवशी आम्हाला असं वाटलं का तुला. हो नक्कीच छोटे सरकार. बघा तुम्ही हरवेनच मी तुम्हाला. हा बघूच. मोना मलाही जास्त खेळता येत नाही. हो मी आहे ना. जिंकवता नाही आला तर निदान यांच्यासारखं हरवायचं तर नाही तुम्ही मला. खेळा खेळा बघू कोण जिंकतंय. मोना अगं लहान पोरीसारखं काय करती. एकदा फक्त हार मी तुला पाहिजे ती देतो. मा आपल्याला जिंकायचं बस का. हे बघ बाळा आपण एकदम चांगलं खेळायचं. मग बघू पुढे काय होतंय ते. हा? छोटे सरकार ज्याचा फूल पहिल्यांदा खाली पडेल तो हरला बरं का. चालेल चालेल सुरू करा. चला मी मारू पहिल्यांदा. छोटे सरकार कसं हरवलं तुम्हाला आणि तुमच्या मला. हा अमोल इथे येते. अमोल ऐक 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 माझा ऐक तर. अरे असं नसतं अमोल करायचं हे बाळा. बघ. अमोल अमोल अरे ऐक ना. बघ अरे असं नाराज नाही व्हायचं. अमोल अरे- ऐक. अमोल अरे हे बघ इकडे बघ माझ्याकडे. मी तुला काय सांगितलंय अमोल. हा गेम आहे की नाही. हा कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार. हो की नाही बाळा. अमोल मा आपण आज जिंकलो असतो पण आज बाबा नाही तर म्हणून आपण हरलो. अरे पण बाळा खेळलायस का तू किती भारी. मला बोलायचं म्हणून उगा उगा कुणीच बोलू नका. अरे अमोल उद्या तुझा बाबा आला की परत खेळा की तुम्ही. हा असं नाराज नसतं व्हायचं. अरे बाबा असतं तर काकीने आणि मोमाने मला हरवलंच नसतं. अरे मग ठीक आहे ना. बाबा परत आला ना की आपण त्यांना चॅलेंज देऊ काय. पण बाबा आज का नाही आला. अरे अमोल बाळा तुला सांगितलं ना त्याला काम होतं म्हणून. आजोबा प्लीज माझ्याशी खोटं नका बोलू. अमोल मला माहितीये बाबाला काहीच काम नाहीये. आणि हे तुला कसं माहिती रे बाळा. काम असतं तर त्यांनी मला फोन करून सांगितलं असतं. बर थांब आपण त्याला एक फोन करूया. हा बाबा बाबा थांबा. फोन नका करू. पण काम अरे बाळा बाबा कामात असेल डिस्टर्ब होईल ना त्याला. हो की नाही. बाबाला माझी काळजी नाही जा तुम्ही. अरे तसं रे. अरे, अमोल थांब. अरे, तसं अमोल नाही. जेवायचंय ऐक बाळा अजून. अमोल ऐकणार आहे. अमोल अप्पे अगं किती वेळ झाला मी त्याला फोन करतो म्हणतोय तर तुम्हाला त्याला फोन बी करू दिना झाली आज.
बाबा अर्जुन आर्यासोबत फिरायला गेलाय. प्या काय सांगतेस? कधी? नाही माहिती बापू मला. संध्याकाळी जाणार म्हटलं होतं. अप्या अगं तू काय बोलली नाहीस? बापू मला बाकी कशाचं काही नाही वाटत. मला अमोलची काळजी वाटते बास. मी नाही त्याला असं नाराज बघू शकत. तो आनंदी राहिला यासाठी मी अजून काय करू? बापू मला अजूनही असं वाटतंय की मी त्याच्यासाठी कमी पडते.